नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आमच्या स्टोरी टाईम विथ टी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण ऐकतोय शिशिरातील इंद्रधनू भाग 39. आज आपल्याशी पहिल्यांदा अभिलाषा बोलणार आहे. मी माझ्या सोसायटीच्या बाहेर उभी होते आणि तेवढ्यात शरयूची गाडी माझ्या डोळ्यासमोरून गेली. छान हसत होती. गाणंही गुणगुणत होती का ती? कसला एवढा आनंद झालाय तिला? तिला पाहून संतापाची तिडीक डोक्यात निघून गेली. 2 सेकंदासाठी आम्हा दोघींची नजरानजर झाली. बहुतेक माझ्या डोळ्यातला राग जाणवला असेल तिला, म्हणून लगेच नजर हटवून घेतली आणि पुढे निघून गेली. नाहीतर नेहमी अशी अचानक भेट झाली की गाडी थांबवून थोडा वेळ बोलायची माझ्याशी. किती दिवस झाले आमच्या दोघींचा अबोला आहे. फार जवळची मैत्रीण मानले होते तिला. वाटलं होतं एक जीवाभावाची मैत्रीण मिळाली. आपलं सगळं सुखदुःख तिच्याजवळ बोलता येईल. समजूनही घेते ती मला, असं वाटायचं. पण इथेच तर चुकले मी. माझं बालपण खेड्यात गेलं, त्यामुळे या शहरी लोकांच्या वागण्याचा मला संदर्भच लावता येत नाही. ओठात एक आणि पोटात एक अशी वृत्ती आहे या लोकांची. लग्न झाल्यावर मी शहरात आले असले तरी ते शहरेही लहान होती. पण हे पुणे मोठे शहर आहे. इथली लोक अजिबात आवडलेली नाही मला. कशाला मंदारची इथे बदली झाली आहे त्यात फार सुखी होतो आम्ही. कशाला मंदारने प्रमोशन घेतलं असे वाटायला लागले आता. पण मी सुद्धा एक्साइटेड होतेच की इथे यायला. पुणे मुंबईसारख्या शहरांचा कुणाला आकर्षण नसणार? त्याला मी तरी अफवात कशी काय असणार? इथे आल्या आल्या शरयूसारखी जीवाभावाची मैत्रीण मिळाली म्हणून फार आनंदात होते मी. तिने मदतही खूप केली माझी. नाहीतर नवीन शहरात ॲडजस्ट करायला मला तसं कठीणच गेलं असतं. इथल्या बायका अगदी शुद्ध मराठी बोलणाऱ्या. मी कितीही प्रयत्न केला तरी माझ्या बोलण्यात गावाकडचा टोन येतोच. होतील हळूहळू बदल, पण त्याला थोडा वेळ लागतोच की. पण शरयूने मात्र कधीही माझ्या बोलण्याची तक्रार केली नाही. उलट तिला ताई म्हणत होते तर नाव घेऊन बोलण्यासाठी सांगितले तिने मला. त्यामुळे आम्हा दोघींची जवळीक आणखीनच वाढली. एकमेकांच्या घरी उशिरापर्यंत थांबणे, सोबत जेवण करणे, सोबत फिरायला जाणे फार आवडायला लागलं होतं मला. अनुरागचे आई बाबाही फार जीव लावतात मंदारला. मला सासू सासरे नाहीत, त्यामुळे एक पोकळी नेहमी जाणवायची. मंदारच्या डोक्यावर त्यांच्या कोणत्याही नातेवाईकांचा हात नाही. मलाही त्यांच्या मनातली ही सल जाणवायची. पण अनुरागची आई त्यांना खरंच फार जीव लावते. त्या दिवशी चक्क त्यांच्या मांडीवर झोपले ते. मी दुरून बघत डोळ्यातले पाणी टिपले. त्यामुळे अनुराग भाऊजी आणि त्यांच्या घरच्याबद्दल आदर आणखीनच वाढला. शरयू दुपारी घरी नसायची, त्यामुळे ते दोघे माझ्याकडे येऊन बसायचे. पण त्यांच्या बोलण्यात जाणवायचं की त्यांना माझ्यासारखी सून हवी होती. घरी राहून त्यांना वेळ देणारी, त्यांचं व्यवस्थित सगळं करणारी. शरयूला त्यांच्यासाठी वेळच नाही ही तक्रार. मी तर ऐकून ऐकून कंटाळले होते. अनुराग भरपूर कमवत असताना तिला कामावर जायची काय गरज आहे असं म्हणणं होतं त्यांचं. त्यासाठी शिवण्याला किती त्रास होतो. मुलांनाही आई हवी असते, पण तिचा सहवास असतोच की तिचा, वगैरे वगैरे. आई शरयू भरपूर शिकलेली आहे. काय झालं तिने नोकरी केली तर? बायकांनी स्वतःच्या पायावर उभे असायला हवे. मी तेव्हा शरयूची बाजू घेतली होती. कितीही चांगली सून असली तरी सासू सासऱ्यांना तक्रार करायला कारणं हवी असंच वाटलं होतं मला. तू किती शिकलीस ग? त्यांनी मलाच उलट प्रश्न केला. मी BA झाले, म्हणजे ग्रॅज्युएट, मी म्हणाले. म्हणजे भरपूर शिकलीस की तूही? तुलाही मिळू शकते चांगली नोकरी. मग कशाला घरी बसलीस? मी काय बोलणार होते या प्रश्नावर? एकतर मला तेवढंसं डेअरिंग नाही. अभिमन्यूला एकटं सोडून जायचं तरी कसं? मी कधी विचारच केला नाही नोकरी वगैरे करण्याचा, मी बोलून गेले. का नाही केलास? तू बाहेर गेलीस की घराचं कसं होणार हा विचार करूनच ना.
आणि माझा नवरा जेवढे कमवतो त्यात मी आणि माझे कुटुंब आनंदात जगत आहोत हा विचार करूनच ना. आई म्हणाल्या. हो, अगदी बरोबर. मग हाच विचार शरयूला करायला काय जातं? तुझ्यापेक्षा 4 वर्ग जास्त शिकली असेल ती, पण जसा तुझा संसार आहे तसा तिचाही आहेच ना. तू एवढी गृहकर्तव्य दक्ष आहेस आणि तिचे पाय सतत बाहेर. 10 वाजायच्या आधी घरून निघायचं आणि रात्र झाली की परत यायचं. काय अर्थ आहे याला? एवढा मोठा बंगला बांधलाय माझ्या लेकाने, पण त्याला दिवसभर कुलूप असतं. त्यांच्या प्रत्येक शब्दातून खंत व्यक्त होत होती. काही चुकीचं नव्हत्या बोलत त्या, पण तरीही शरयू त्यांचं सगळं व्यवस्थित करायची. इव्हन रेल्वे स्टेशनला सुद्धा तीच न्यायला गेली. कुठलंही काम सासूबाईंसाठी पेंडिंग ठेवत नव्हती. सगळं कसं व्यवस्थित आणि नीटनेटकं सांभाळायची. तरीही तिच्या सासूबाईची तक्रार. कदाचित दोघीही आपापल्या जागी बरोबर असतील, पण 8 दिवस सासूबाईचं हेच रडगाणं ऐकून मी तर कंटाळले होते. बाबा त्यांना रागवत होते, पण त्या काही ऐकायला तयार नाही. साहजिकच ना, त्यांनाही वाटत असेल सून घरी असायला हवी. पण त्या काय 8 दिवस राहतील आणि निघून जातील. मग कशाला हवा त्यांचा हा आग्रह? आणि त्यांची ही तक्रार फक्त माझ्यापर्यंतच बरं का, कारण आपल्या सुनेच्या समोर बोलायची त्यांना हिंमत नसावी बहुधा. ऐकून घेणं माझं काम होतं, तेच मी करत होते. पण माझं कौतुकही तेवढेच करत होत्या. ट्रीपसाठी बाहेर जाणार म्हणून फार एक्साइटेड होते मी. पण मंदारसारखाच माझ्या मागे टी-शर्ट आणि जीन्स घाल म्हणून लागलेला. त्यामुळे मी फार इरिटेट होत होते. अरे, मला नाही कम्फर्टेबल वाटत त्या कपड्यांमध्ये. तरीही नेहमीसारखी साडी कुठे घातली मी? कुर्ता आणि लेगिन काय वाईट दिसतं? मला तर एक वेळ वाटलं की नको जायला मी ट्रिपला, पण माझ्यामुळे सगळ्यांच्या आनंदावर विरजण पडायला नको. शरयूच्या घराकडे गेला हो, तेव्हा ती जीन्स टॉप घालून बाहेर आली आणि मंदार मला इशारे करायला लागला. त्याला आवडलं होतं तिचं जीन्स आणि टॉप घालणं. अगदी याच्या मनात जशी मी असायला हवे तशीच आहे शरयू. पण माझ्यात काय वाईट आहे? मी दिसायला देखणी आहे, शिवाय घरात सगळं व्यवस्थित करते. फक्त हा जास्तीचा मॉडर्नपणा नाही जमत मला. लग्नापासून साड्याच घातल्या, त्यामुळे साडीतच फार कम्फर्टेबल वाटतं मला. ते वन पीस, जीन्स हे असले प्रकार नाही बाई आवडत मला. ट्रीपमध्ये काही अंतरावर गाडी शरयूने आपल्या ताब्यात घेतली. प्रत्येक ठिकाणी स्वतःची हुशारी दाखवण्याची फार हौस आहे तिला. काय गरज होती? मंदारने एकट्याने गाडी चालवलीच ना. आणि हे गाड्यांचे स्टेअरिंग पुरुषांच्या हातात चांगलं वाटतं. बायकांनी आपला नाजूकपणा जपावा असं मला तरी वाटतं. बरं, ती गाडी चालवते आणि या तिघांची एक्साइटमेंट. कधी तिची गाडी आम्हाला ओव्हरटेक करून पुढे जायची, तर कधी मंदार आपली गाडी पुढे घ्यायचा. मागे पुढे सारखा खेळ चालू होता यांचा. ही मुलं तर लहान आहेत, टाळ्या वाजवत आहेत, पण मंदारला काय झालं? आणि तिलाही अशी लपाछपी खेळायचं वय आहे का यांचे? मी मंदारला तसं म्हटलंही, पण त्याने मलाच एक रागीट लूक दिला. फार छान होतं खंडाळा. मी पहिल्यांदा आले होते इथे, त्यामुळे मला तर फार छान वाटलं. आम्हाला काही डिस्टर्ब नको म्हणून आई बाबा एका ठिकाणी जाऊन बसले. त्यांना कुठे जास्त फिरायला होतं. अनुराग भाऊजी एकटेच निसर्ग सौंदर्य पाहण्यात ठरवले. स्वतःमध्येच रमतात ते. मीही ट्रिप एन्जॉय करत होते. मी मंदारसोबत काहीतरी बोलत होते, पण त्याचं लक्ष माझ्याकडे नव्हतंच. हा कुठे हरवला आहे म्हणून मी सहज त्याच्याकडे बघते, तर तो एकटक शरयूकडेच बघत होता. म्हणजे एवढं काय आहे तिच्यामध्ये असं सारखं बघण्यासारखं? तेही मी जवळ बसलेली असताना. तशी शरयू आज सुंदर दिसत होती, पण तिच्यातले हे सौंदर्य अनुरागला जाणवायला हवं होतं. मंदार का नोटीस करतोय तिला? मी तेव्हा तेवढंसं रिॲक्ट केलं नाही. पुरुषांची वृत्ती अशीच असते म्हणून सरळ दुर्लक्ष केलं आणि शरयू आपल्या मुलीसोबत होती, त्यामुळे तिचं मंदारकडे लक्ष नव्हतं. मंदार तिच्याकडे बघतोय हे तिला नसेल जाणवलं, पण मी तेव्हाच त्याला टोकलं असतं तर आज गोष्ट एवढी पुढे गेली नसती.
एवढे दिवस झाले लग्नाला, पण अजूनपर्यंत कधी आमचं टोकाचं भांडण झालेलं मला तरी आठवत नाही. सगळं व्यवस्थित असताना भांडणाचा विषयच नव्हता. पण इथे आल्यापासून मंदारला माझा गावंढळपणा खटकतो आणि मग आमची भांडणं होतात. आणि कहर झाला तो त्याच्या पार्टीमुळे. सारखाच मागे लागला होता, वन पीस घाल म्हणून. कसं जमणार होतं मला? शरयूजवळ सगळं सांगत गेले तर ती मला घेऊन मॉलला गेली. एकापेक्षा एक सुंदर आणि महागडे ड्रेस दाखवत होती, पण एकही पसंत पडेना मला. शेवटी साडीच घेणे पसंत केले मी. एवढी सुंदर डिझायनर साडी होती. बाकी बायकांच्या अंगावर असलेल्या भडक आणि अंगप्रदर्शन करणाऱ्या कपड्यांपेक्षा लाख पटीने चांगली होती माझी साडी. पण सगळ्यांनी मला काकूबाई ठरवले. माझ्याकडे अशा बघत होत्या जसे काही मी परग्रहावरून आले. त्यांच्या बोलण्यातला उपरोधिक भाव न समजण्या इतपत मूर्ख नाही ना मी. वाटलं होतं उगीच आले मी इथे. काय दुर्बुद्धी सुचली आणि मी पार्टीत यायला होकार दिला. बरं, काही माणसं गर्लफ्रेंडला घेऊन आलेली असंही ऐकण्यात आलं माझ्या. म्हणजे मी ज्या बायकांमध्ये बसले होते त्यांची चिडवाचिडवी आणि गॉसिप्स ऐकून सगळं कळलं मला. हा आहे शहरातला मॉडर्नपणा. खेड्यात ही अफेअर वगैरे प्रकरण नसतात अशातला काही भाग नाही. पण एवढं बेधडक कुणी वागत नाही. जे काही असतं ते सगळं लपून छपून आणि फार कमी. पण इथे म्हणजे सगळाच स्वैराचार वाटला मला. बायका नाचत होत्या, तेही कुठल्याही पुरुषांसोबत. त्याला जी आवडते तिचा हात धरून न्यायचा आणि नाचायचं हे चाललेलं होतं. मला तर किळस आली ते सगळं वातावरण बघू. काही बायकांचे कपडे तर निव्वळच अर्धवट आणि दुसऱ्या पुरुषांसोबत नाचताना त्यांची नजर तिच्या नको त्या पार्ककडे जात होती. आणि समोरच्या स्त्रीला काहीच वाटत होतं. खरंच आश्चर्य व्यक्त करावं की नको हाच प्रश्न पडलाय मला. पुरुषांसारख्या सगळ्याच बायका राजरोस ड्रिंक करत होत्या. ड्रिंक, त्याला कितीही सभ्य नाव दिलं तरी ती शेवटी दारूच नाही का? मलाही आग्रह करत होत्या आणि मी नको नको म्हणत असताना माझ्या हातून ग्लास खाली पडला. तो एकीच्या अंगावर सांडला. तिने असा काही लूक दिला मला की तिचा नवरा पळवून नेलाय की काय मी. तो गोंधळ ऐकून मंदार माझ्याकडे आला आणि आम्ही सरळ पार्टीतून घरी आलो. माझ्यामुळे त्याला पार्टी अर्धवट सोडावी लागली म्हणून राग आला होता त्याला. त्याची बायको फारच गावंढळ असा लोकांचा समज झालाय म्हणे. पूर्ण रस्ताभर किती बोलत होता तो मला आणि मी रडत होते. घरी येऊन सुद्धा किती भांडला तो माझ्याशी. त्याचा एवढा रागीट अवतार मी आज पहिल्यांदा बघत होते. शरयूने सांगितली तशी साडी का नाही घातलीस हे विचारत होता मला. होत्या ना तिथे 2-3 बायका साड्या घालून. जे झाकायचं ते उघडं पाडून माणसांचं लक्ष वेधून घेत होत्या. मला जमणार होतं का ते? 4 दिवस झाले तरी त्याचा राग कमी व्हायचं नाव घेत नाही. सारखंच टोमणे मारतोय, सारखाच बोलतोय. मी तरी किती सहन करणार होते. कंटाळा आला होता मलाही. आजपर्यंत अशीच राहत आले ना मी. तरीही अगदी सुखाचा संसार सुरू होता आमचा. आणि अचानक माझ्यात एवढी कमतरता निर्माण झाली की मंदारला मी नकोशी वाटायला लागले. मग मीही भांडणार होतेच त्याच्याशी. आपण थोडं काही बोललं तर त्यांचा इगो दुखावतो. मीही माझ्या तक्रारींचा पाढा वाचला त्यांच्याकडे. मग काय जोरदार भांडण होणं साहजिकच. मी रागारागात माझी बॅग भरली आणि गेले निघून माहेरी. अभिमन्यूला नेणार होते पण तो स्कूलला गेला म्हणून राहिले. बरंच केलं त्याला घरी ठेवले ते. मी यांचा संसार व्यवस्थित सांभाळते म्हणून याला अभिमन्यूची सुद्धा काळजी नाही. जबाबदारी पडली की कळेल बायकोची किंमत. जाताना माझ्या डोक्यात फक्त हाच विचार होता. वाटलं होतं माहेरी गेल्यावर त्याचा फोन येईल. 2च दिवसात न्यायला सुद्धा येईल. घरातलं एक काम करता येत नाही त्याला. अभिमन्यूची स्कूलची तयारी कसा करून घेणार होता तो? पण 8 दिवस झाले तरी त्याचा फोनसुद्धा येत नव्हता. अभिमन्यूची फार आठवण यायची मला. पण मला वाटले मलाच एकटीला गरज नाही संसाराची. त्यांनाही कळू दे माझी किंमत. आईबाबांना गेल्या गेल्यास मी रागाने आले ते कळले होते. पण त्यांना वाटलं 2 दिवसात राग शांत होईल
आणि जावई बापू न्यायला येतील. पण दिवसेंदिवस माझ्या चेहऱ्यावर वाढत जाणारा उदासपणा त्यांना काळजीत टाकून जाणारच होता. अभिलाषा, तुमचं कशासाठी भांडण झालंय? एवढ्या वर्षात पहिल्यांदा बघते मी. ना जावई बापूंचा फोन येत ना तू त्यांना फोन करत. आणि आपला अभि, त्याची सुद्धा आठवण येत असेल ना ग तुला? आईचं बोलणं ऐकून माझ्या डोळ्यात अश्रू वाहायला लागले. अभिमन्यूची आठवण आली की घशातून घास खाली उतरत नव्हता. तेही आईच्या नजरेतून कुठे सुटले होते. मी आईला खरे काय ते सांगून टाकले. हे बघ बेटा, तुला ऐकून कदाचित वाईट वाटेल, पण मला काहीतरी चुकीचं वाटतंय. कशाबद्दल बोलतेस तू? ती काय म्हणण्याचा प्रयत्न करते मला काहीच अंदाज लागत नव्हता. जावई बापूंच्या आयुष्यात कोणी आलंय का? 8 दिवस झाले बायको माहेरी आहे, तरी त्यांना फोन करायची सुद्धा तसदी घ्यावीशी वाटत नाही, म्हणून वाटलं आपलं, बाकी काही नाही. अगं, पुरुषांची जात भरकटायला वेळ लागत नाही. आणि त्यात तू अशी निघून आलीस, मग अशा बायकांचं फावतं बघ. त्यांचा फोन येत नाही तर तू फोन करून बघ, आणि फार दिवस त्यांच्यापासून दूर राहू नकोस. काय बोलते मी, कळतंय ना तुला? आईच्या बोलण्याने माझ्या डोळ्यातली विचारचक्र वेगाने फिरायला सुरुवात झाली. आईच्या म्हणण्याप्रमाणे मी खरंच फोन लावून बघितला. माझ्या अभिमन्यूने फोन उचलला. मंदार कामात होता म्हणून फोन त्याच्याकडे असावा. माझा आवाज ऐकून त्याला झालेला आनंद शब्दातून जाणवत होता. पण मंदारच्या धाकामुळे अगदी हळू बोलत होता. फोन करायला मनाई केली म्हणत होता. आणि 8 दिवसांची सगळी माहितीही तंतोतंत पुरवली त्याने. शरयू माझी कमतरता लीलया भरून काढत होती. माझ्या अभिला टिफिन देण्यापासून ते रात्री दोघा बापनेकांना डिनर देण्यापर्यंत सगळी जबाबदारी तिने उचलली होती. मग मंदारला माझी कशी आठवण येणार? ऐकून अगदी संताप होत होता माझा. इतक्या दिवसांनी माझ्या लेकरासोबत बोलले फार हलकं वाटत होतं. मम्मी, लवकर परत ये ना, मला नाही करमत तुझ्याशिवाय. रडकुंडीला येऊन बोलत होता आणि माझ्या काळजावर चरे पडत होते. पण त्याने सांगितलेल्या गोष्टी काही डोक्यातून जात नव्हत्या. आईच्या आणि अभिमन्यूच्या बोलण्याचा संदर्भ मी जुळवून बघत होते आणि त्यातून एकच सत्य बाहेर पडत होतं. मंदार आणि शरयू. माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तिच्याकडेच होती. माझ्या की मंदारच्या? विचार करून करून डोकं काम करायचं बंद झालं होतं. पण एक मात्र खरं, मला लवकरात लवकर आपल्या घरी परत जावं लागणार होतं. राहून राहून वाटत होतं मी जो विचार करते तो फक्त एक भ्रम असावा. माझी अगदी जवळची मैत्रीण होती ती. तिच्याबद्दल मी हा विचारच कसा करू शकते? आणि एवढं सुंदर नातं मला गमवायचं सुद्धा नव्हतं. अभिमन्यूचे परत येण्यासाठीच्या अर्ज आणि माझी संसार वाचवण्याची धडपड, त्यामुळे मी न कळवता सरळ पुण्याला निघून आले. आईबाबांनी सोडून देतो म्हणून बराच आग्रह केला, पण मी एकटी आले तर मला एकटंच जाणं गरजेचं होतं. उगाच रागाच्या भरात जावयाकडून काही अपशब्द त्यांना ऐकायला नको हाही विचार केला. येताना बसमध्येही विचारचक्र सुरू होती. त्या बसच्या वेगापेक्षा जास्त वेगाने. मंदार पुन्हा भांडेल का माझ्याशी? किती भीती वाटत होती, पण तरीही मला खंबीर बनून परिस्थिती फेस करावी लागणार होती. मी घरी आले तेव्हा घराचे दार उघडेच होते. हॉलमधून सगळं सरळ बाहेरचं दिसत नव्हतं, त्यामुळे दार उघडं असले तरी काही फरक पडत नसायचा. रविवार होता, त्यामुळे मंदार घरी असणार हे निश्चितच होतं. एवढ्या दिवसांनी त्याची भेट होणार म्हणून आनंदही झाला. पण समोरचं दृश्य बघितलं आणि मी थक्क झाले. काय होत आहे हे? या दोघांचं नातं एवढं पुढं गेलंय की स्वतःच्या हाताने त्याला औषधी भरवत आहे. त्या दोघांना बघून मी जागीच गोठून गेले. बॅग हातातून कशी खाली पडली तेही कळले नाही. बॅग आणि मंदाच्या हातातला पाण्याचा ग्लास एकदमच खाली पडले. मी अजूनही एकटक त्याच्याकडेच बघत होती. अभिलाषा, आलीस तू? तिचे शब्द कानावर पडले तेव्हा कुठे मी भानावर आले.
राग एवढा होता की तिच्या कानाखाली मारून द्यावी, पण असा भांडखोर स्वभाव नाही माझा. काय करावे काही सुचत नव्हते. मी तशीच धावत आपल्या बेडरूममध्ये निघून गेले. दार बंद केलं आणि उशीत तोंड घालून रडत होते. माझाच नवरा सापडला होता तिला. त्या दोघा नवरा बायकोचं नातं चांगलं नाही हे जाणून होते मी. अगदी पहिल्या 1-2 भेटीतच ते लक्षात आलं माझ्या. पण म्हणून काय असा दुसऱ्यांचा संसार उद्ध्वस्त करायचा? मी एवढा जीव लावला तिला आणि त्या बदल्यात तिने माझा नवरा हिरावून घ्यायचा. हळूहळू एक एक प्रसंग डोळ्यासमोरून सरकत होता. अगदी इथे राहायला आलो तेव्हापासून मंदारला शरयूच्या मॉडर्नपणाचं, तिच्या हुशारीचं फारच कौतुक होतं. तसं मलाही होतं. पण मंदारच्या डोळ्यात मात्र तिच्याविषयी बोलताना वेगळीच चमक असायची. तिच्या घरी जायच्या वेळी कितीतरी वेळा तो मला गॅलरीतून वाकून बघताना दिसतो. विशेषतः शिवण्याला ती आमच्या घरून घेऊन जात असते तेव्हा. कधी कधी सकाळी तिच्या घरी जाऊन चहा पिऊन येतो. अनुराग तर आधीच निघून जातो. मग घरात ही दोघंच असणार ना. बऱ्याच गोष्टींचे ट्यूबलाईट आत्ता जळत होते आणि तसतसा माझा शरयूबद्दलचा राग वाढत होता. हे मंदारलाही आता चांगलेच कळून चुकले. मी त्याला जाब विचारत होते. भांडण करायचे त्याच्याशी, पण तो मात्र गैरसमज झाला एवढेच म्हणायचा. कुठला चोर मी चोरी केली म्हणून कबूल करतो? तर आजचा भाग इथपर्यंतच. भेटूया पुढच्या भागात लवकरच. तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.